संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माहुली परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या हॉटेलचे पत्रे उचकटून चोरट्यांनी हॉटेलमधील सामानाची उचकापाचक करत मोठ्या प्रमाणात सामानाची चोरी केली आहे। ही घटना मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे। सतीश चंद्रकांत भुजबळ हे माहुली येथे कुटुंबासोबत राहत असून हॉटेल व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे। सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून ते घरी गेले होते। सकाळी पुन्हा ते हॉटेलवर आले तेव्हा त्यांना भिंतीच्या विटा काढत पत्रा उचकटलेला दिसला व हॉटेलमधील सामानाची देखील मोठ्या प्रमाणात उचकापाचक झाल्याचे दिसून आले। यात 25,000 रुपयापर्यंतच्या सामानाची चोरी झाली असल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे। तसेच याआधी दोनदा हॉटेलमध्ये चोरी झाली होती। वर्षभरापूर्वी पत्नी जयश्री हॉटेलवर असताना त्यांचे ही 2 तोळ्याचे दागिने चोरट्यांनी सिनेस्टाईल ओरबाडून नेले होते व चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले होते। मात्र सगळ्या वेळेस फक्त पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या, मात्र एकही तपास घारगाव पोलिसांना लावता आला नाही। त्यामुळे पोलीस स्टेशन असून अडचण असल्याची संतप्त भावना हॉटेल व्यावसायिक सतीश भुजबळ यांनी व्यक्त केली आहे। मी सतीश चंद्रकांत भुजबळ, राहणार माऊली या ठिकाणी माझं छोटंसं एक हॉटेल आहे, हॉटेल साई। त्या ठिकाणी रात्री 2-2:30च्या दरम्यान या ठिकाणी चोरी झाली। दुकान पत्रा खोलून माझ्या दुकानाची चोरी या ठिकाणी झाली। त्याच्यामध्ये भरपूर अशा वस्तू, कोल्ड्रिंक असं, पाणी बॉटल असेल, तंबाखू असेल, सिगरेट, या ठिकाणी पावडरचे डबे, तेल असं भरपूर या ठिकाणी वस्तू 20 ते 25,000ची नुकसान या ठिकाणी माझी झालेली आहे। यापूर्वी सुद्धा 2 वेळा माझे या ठिकाणी दुकान फोडलं गेलं। एक वेळेस माझ्या मिसेसच्या गळ्यातून या ठिकाणी सोनं गंठण या ठिकाणी चोरी गेलं। याचा कोणत्याही प्रकारचा तपास या ठिकाणी लागलेला नाहीये। वारंवार पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता की घटनेची चौकशी करा, त्या ठिकाणी माझी कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही। तरी माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे का माझ्या जे सोनं चोरी गेलं किंवा इथून मागच्या वेळेस चोरी झाली त्याची कोणत्याही प्रकारची त्यांनी दक्षता न घेतली, तेव्हा मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो, कारण पोलीस स्टेशन असून काय या ठिकाणी काही कोणत्याही प्रकारची तपास या ठिकाणी उघड होत नाही। तर मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की पठार भागामध्ये आतापर्यंत भरपूर या ठिकाणी चोऱ्या चालूच आहे, तर त्याचा लवकरात लवकर आपण या ठिकाणी तपास करावा अशी मी या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतो। घटनेची माहिती समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, महादेव हांडे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। दरम्यान पठार भागात विविध प्रकारच्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असून हाताची घडी तोंडावर बोट अशीच काहीशी परिस्थिती घारगाव पोलिसांची निर्माण झाली आहे। कामाचा अनुभव आणि सक्षम अधिकारी घारगाव पोलीस ठाण्याला लाभला तरच चोरीच्या घटनांसह गुन्हेगारी आटोक्यात येऊ शकते, अन्यथा पठार भागाचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही असे देखील आता सर्वसामान्यांमधून बोलले जात आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।